व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पार्टनरशिप फायनल अकाउंटमधील बोर्ड प्रॉब्लेम ऑक्टोबर 2004. पाहूयात प्रॉब्लेम काय देण्यात आलेला आहे आपल्याला. मिस्टर काळे अँड मिस्टर गोरे वेअर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इक्वली. मिस्टर काळे आणि मिस्टर गोरे हे दोन पार्टनर्स त्यांचा प्रॉफिट किंवा लॉस हा इक्वली शेअर करतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट शेअरिंग रेशो इक्वली देण्यात आलेला आहे. द ट्रायल बॅलन्स ऑफ दिअर फर्म वॉज ॲज अंडर. आणि त्यांच्या फर्मचा ट्रायल बॅलन्स खालीलप्रमाणे आहे. आपल्याला जो ट्रायल बॅलन्स दिलेला आहे त्यामध्ये सुरुवातीला आपण रिटर्न्स आलेले आहेत का ते चेक करायचे. डेबिट बॅलन्सेसमध्ये कोणतेही रिटर्न्स आलेले नाहीत. त्यानंतर क्रेडिट बॅलन्सेसमध्ये मात्र रिटर्न्स आउटवर्ड आलेले आहेत. हे रिटर्न आउटवर्ड म्हणजेच आपले परचेस रिटर्न असतात, म्हणून याची टिकमार्क आपण परचेसवरती करणार आहोत. रिटर्न्सच्या टिकमार्क करून झाल्यानंतर ट्रायल बॅलन्समध्ये ज्या हिडन ॲडजस्टमेंट देण्यात आलेल्या आहेत त्यांवरती टिकमार्क करायचे आहे. पहिली हिडन ॲडजस्टमेंट देण्यात आलेली आहे मशिनरी, दुसरी आहे सॅलरी आणि तिसरी हिडन ॲडजस्टमेंट देण्यात आलेली आहे 10% बँक लोन. तर अशा रीतीने आपल्या हिडन ॲडजस्टमेंटच्या देखील टिकमार्क्स करून झालेल्या आहेत. त्यानंतर ट्रायल बॅलन्स खाली ज्या ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत त्यांच्यावरती आपल्याला टिकमार्क करायचे आहेत. क्लोजिंग स्टॉक याची टिकमार्क कुठेही होणार नाही. दुसरी ॲडजस्टमेंट आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी इन्क्ल्यूड्स ₹500 पेड फॉर परचेस ऑफ पोस्टल स्टॅम्प्स. या ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट जाणार आहेत. एक प्रिंटिंग अँड स्टेशनरीमध्ये लेस होतील आणि दुसरा पोस्टेजमध्ये ॲड होतील. त्यामुळे याच्या दोन टिकमार्क्स होतील, एक प्रिंटिंग अँड स्टेशनरीवरती आणि दुसरी पोस्टेजवरती. पुढे तिसरी ॲडजस्टमेंट देण्यात आलेली आहे डेप्रिसिएट फर्निचर अँड मशिनरी. याच्या टिकमार्क होतील फर्निचर आणि मशिनरीवरती. फर्निचर आणि मशिनरीवरती आपण ऑलरेडी टिकमार्क केलेली आहे. त्यानंतर चौथी ॲडजस्टमेंट 5% इंटरेस्ट इज टू बी अलाउड ऑन कॅपिटल. या ठिकाणी आपल्याला इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढायचा आहे. या ॲडजस्टमेंटचे दोन्ही इफेक्ट सेपरेट जातात, त्यामुळे याची टिकमार्क होणार नाही. पाचवी ॲडजस्टमेंट ऑफ द डेटर्स ₹500 वेअर बॅड अँड शुड बी रिटर्न ऑफ. बॅड डेट्स ₹500 आहेत. त्याचबरोबर RDD आपल्याला 5% कॅल्क्युलेट करायचे आहे. दोन्ही ॲडजस्टमेंटचे इफेक्ट हे डेटर्सवरती जातात, त्याच्यामुळे याची टिकमार्क होणार आहे डेटर्सवरती. पुढे सहावी ॲडजस्टमेंट देण्यात आलेली आहे गुड्स ऑफ ₹7,500 वेअर परचेस. ₹7,500चे गुड्स आपण खरेदी केले आहेत ऑन 31 मार्च 2020 अँड इन्क्लुडेड इन द क्लोजिंग स्टॉक, बट द परचेस वेअर नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. मात्र गुड्स जे परचेस केलेले आहेत त्याची एंट्री आपण बुक्समध्ये केलेली नाही, म्हणजेच याला आपण अनरेकॉर्डेड परचेस म्हणतो. याचे दोन इफेक्ट जातात, परचेसमध्ये ॲड आणि क्रेडिटर्समध्ये देखील ॲड होतात. त्यामुळे याच्या टिकमार्क्स होणार आहे परचेस आणि क्रेडिटर्सवरती. परचेसवरती आपण ऑलरेडी टिकमार्क केलेली आहे. दुसरी टिकमार्क होणार आहे क्रेडिटर्सवरती. तर अशा रीतीने आपल्या सर्व टिकमार्क्स करून झालेल्या आहेत. आता आपण डेबिट बॅलन्सेसपासून पोस्टिंगला सुरुवात करणार आहोत. डेबिट बॅलन्सेसमध्ये पहिला बॅलन्स देण्यात आलेला आहे आपल्याला ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉकचं पोस्टिंग होणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक 30,000. पुढे आलेत वेजेससुद्धा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट होतात. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू वेजेस 9,500. नंतर आलेत परचेसचं देखील पोस्टिंग हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला होणार आहे. परचेसवरती ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे याचं पोस्टिंग इनर कॉलममध्ये करायचं आहे टू परचेस 52,500. पुढे आलेत इन्व्हेस्टमेंट ही आपली ॲसेट आहे, याचं पोस्टिंग होणार आहे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला इन्व्हेस्टमेंट 10,000. पुढचा बॅलन्स देण्यात आलेला आहे पोस्टेज हा आपला एक्सपेन्सेस आहे, याचं पोस्टिंग होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू पोस्टेज इनर कॉलममध्ये 1,000. पुढे प्रिंटिंग अँड स्टेशनरी देण्यात आलेले आहेत 2,500, याचं पोस्टिंग होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इनर कॉलममध्ये. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी इनर कॉलममध्ये 2,500. नंतर आपल्याला कॅरेज आउटवर्ड देण्यात आलेले आहेत. दोन प्रकारचे कॅरेज असतात, एक कॅरेज इनवर्ड आणि दुसरं कॅरेज आउटवर्ड. कॅरेज आउटवर्ड नेहमी
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जातात आणि कॅरेज इनवर्ड हे नेहमी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जातात. कॅरेज आउटवर्डचं पोस्टिंग होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅरेज आउटवर्ड 1300. पुढे इन्शुरन्स देण्यात आलेले 3200. इन्शुरन्सचं देखील पोस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला होणार आहे. टू इन्शुरन्स 3200. पुढे आले डेटर्स 35,000 आहेत. यावरती ॲडजस्टमेंट देण्यात आलेली आहे. डेटर्स आपले ॲसेट आहे. याचं पोस्टिंग होणार आहे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. संडी डेटर्स इनर कॉलममध्ये 35,000. पुढे फर्निचर 5,500. फर्निचर ही देखील आपली ॲसेट आहे. याचंही पोस्टिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला होणार आहे. फर्निचर इनर कॉलममध्ये 5,500. बॅड डेब्ट्स ट्रायल बॅलन्समध्ये बॅड डेब्ट्स देण्यात आलेले आहेत. याचा अर्थ ते ओल्ड बॅड डेब्ट्स आहेत आणि याचं पोस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला करायचं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅड डेब्ट्स ओल्ड 1,200. कॅरेज इनवर्डचं पोस्टिंग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला होणार आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅरेज इनवर्ड 1,800. पुढे कॅश इन हँड ही आपली ॲसेट आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला याचं पोस्टिंग होईल. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला कॅश इन हँड 5,400. पुढे मशिनरी हे देखील आपली ॲसेट आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला याचं पोस्टिंग होईल इनर कॉलममध्ये. मशिनरी 32,000. नंतर सॅलरी 15,000. याचं पोस्टिंग होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू सॅलरी इनर कॉलममध्ये 15,000. सन्ड्री एक्सपेन्सेस हे देखील प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट होतील. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू सन्ड्री एक्सपेन्सेस 2,100. नंतर बिल्स रिसिवेबल देण्यात आलेले आहेत. बिल्स रिसिवेबल ही आपली ॲसेट आहे. त्यामुळे याचं पोस्टिंग होणार आहे ॲसेट साईडला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बिल्स रिसिवेबल 8,500. अशा रीतीने आपले डेबिट बॅलन्सेस पोस्ट करून झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला क्रेडिट बॅलन्सेसचं पोस्टिंग करायचं आहे. क्रेडिट बॅलन्सेसमध्ये सुरुवातीला आपल्याला कॅपिटल अकाउंट देण्यात आलेलं आहे. मिस्टर काळे 30,000 आणि मिस्टर गोरे 60,000. मात्र या ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला करंट अकाउंट देखील देण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपल्याला करंट अकाउंट बनवावं लागणार आहे आणि दिलेलं कॅपिटल अकाउंट हे लायबिलिटी साईडला पोस्ट करायचं आहे. त्यामुळे या कॅपिटल अकाउंटचं पोस्टिंग हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला होणार आहे. कॅपिटल काळे 30,000 आणि गोरे 60,000. त्यानंतर करंट अकाउंट देण्यात आलेले काळे 2,100 आणि गोरे 1,400. या प्रॉब्लेममध्ये आपण करंट अकाउंट तयार केलेलं आहे. त्यामुळे करंट अकाउंटचे बॅलन्सेस हे करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला ब्रॉट डाऊन होतील, कारण दोन्ही करंट अकाउंट हे क्रेडिट साईडला आलेले आहेत. म्हणून करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला पाय बॅलन्स ब्रॉट डाऊन काळे 2,100 आणि गोरे 1,400. नंतर पुढे बिल्स पेएबल देण्यात आलेले आहेत. बिल्स पेएबल ही आपली लायबिलिटी आहे. त्यामुळे याचं पोस्टिंग होणार आहे लायबिलिटी साईडला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बिल्स पेएबल 7,500. नंतर 10% बँक लोन देण्यात आलेले आहेत. बँक लोन ही देखील आपली लायबिलिटी आहे. याचं पोस्टिंग होणार आहे लायबिलिटी साईडला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला 10% बँक लोन इनर कॉलममध्ये 10,000. पुढे बँक ओव्हरड्राफ्ट ही देखील आपली लायबिलिटी आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बँक ओव्हरड्राफ्ट 6,500. पुढे आलेत क्रेडिटर्स ही देखील आपली लायबिलिटी आहे. याचंही पोस्टिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला होणार आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सन्डी क्रेडिटर्स इनर कॉलममध्ये 25,000. नंतर आलेत सेल्सचं पोस्टिंग होणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स 70,500.
पुढे आले आर डी डी. ट्रायल बॅलन्समधील आर डी डी ही ओल्ड आर डी डी असते आणि याचं पोस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला करायचं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय आर डी डी ओल्ड 3000. नंतर आले रिटर्न आउटवर्ड. रिटर्न आउटवर्ड किंवा ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट बॅलन्सेसमध्ये असलेले रिटर्न्स हे आपले परचेस रिटर्न असतात, म्हणून हे परचेसमधून आपल्याला लेस करायचे. म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लेस रिटर्न आउटवर्ड 500 रुपये. याची वजाबाकी इनर कॉलममध्येच लिहायचे 52,000, कारण याच्यावरती अजून एक ॲडजस्टमेंट आहे. तर अशा रीतीने ट्रायल बॅलन्समधील आपले सर्व बॅलन्सेस पोस्ट करून झालेले आहेत. सर्व बॅलन्सेस पोस्ट करून झाल्यानंतर आपल्याला ट्रायल बॅलन्समध्येच दिलेल्या हिडन ॲडजस्टमेंट सोडवायच्या असतात. पहिली हिडन ॲडजस्टमेंट देण्यात आलेली आपल्याला मशिनरी परचेस्ड ऑन 1/7/2019 32,000. पहा, 32,000ची जी मशिनरी आपण खरेदी केलेली आहे ती 1/7/2019 या तारखेला खरेदी केली आहे, म्हणजेच आपण ती फक्त यावर्षी 9 महिनेच वापरलेली आहे. याचं कॅल्क्युलेशन पाहूयात. वर्किंग नोट 1. आता या मशिनरीवरती आपल्याला डेप्रिसिएशन काढायचं आहे. डेप्रिसिएशन ऑन मशिनरी 32,000 गुणिले 10/100 गुणिले 9/12. आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये मशिनरीवरील डेप्रिसिएशन हे 10% देण्यात आलेलं आहे आणि ट्रायल बॅलन्समध्ये 1/7/2019 ही डेट देण्यात आलेली आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी 9 महिने घेतलेले आहेत. कॅल्क्युलेशन करूयात. 0ला 0 कॅन्सल होतील. नंतर 9 आणि 12 या दोन संख्येला 3ने भागाकार होईल. 3 चौक 12 आणि 3 त्रिक 9 म्हणजे 3 आणि 4 हे 3ने भागाकार केल्यानंतर आपल्याला संख्या मिळणार आहेत. त्यानंतर 4ने पुन्हा आपल्याला 32ला भागाकार करायचं आहे. 4 8 32 आणि उरलेले 2 शून्य अशा रीतीने 800 रुपये येतील. म्हणजेच पुढे 800 गुणिले 3 मिळून 2,400 एवढं आपल्याला मशिनरीवरील डेप्रिसिएशन मिळणार आहे. तर आपल्याला मशिनरीवरील डेप्रिसिएशन हे 2,400 मिळालेलं आहे. याचे इफेक्ट बघा. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लेस डेप्रिसिएशन @10% 2,400. आउटरला 29,600 येतील. याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन ऑन मशिनरी 2,400. तर अशा रीतीने आपली पहिली हिडन ॲडजस्टमेंट झाली आहे. नंतर दुसरी हिडन ॲडजस्टमेंट सॅलरीज फॉर 10 मंथ्स 15,000. 15,000 ही जी सॅलरी आपण भरलेली आहे ती फक्त 10 महिन्यांची दिलेली आहे. अजून आपल्याला 2 महिन्यांची सॅलरी देणे बाकी आहे, कारण आपण जे फायनल अकाउंट बनवतो ते पूर्ण वर्षाचं बनवतो, म्हणजेच 12 महिन्यांचं बनवतो. या ठिकाणी आपण फक्त 10 महिन्यांची सॅलरी पेड केलेली आहे. 2 महिन्यांची सॅलरी देणे बाकी आहे, याचाच अर्थ ती आउटस्टँडिंग आहे. तर पाहूयात 2 महिन्यांची आउटस्टँडिंग सॅलरी किती येते याचं कॅल्क्युलेशन पाहूयात. सुरुवातीला वर्किंग नोट नंबर 2 आउटस्टँडिंग सॅलरी फॉर 1 मंथ. सुरुवातीला आपण एका महिन्याची आउटस्टँडिंग सॅलरी किती आहे हे चेक करूयात. 15,000/10, कारण 15,000 ही सॅलरी आहे आणि भरलेत आपण फक्त 10 महिन्यांसाठी, म्हणून छेदस्थानी 10. 10ने जर डिवाईड केलं 15,000ला तर आपल्याला 1,500 एवढी सॅलरी एका महिन्याची मिळणार आहे. मात्र आपली सॅलरी ही 2 महिन्याची आउटस्टँडिंग आहे, त्यामुळे आउटस्टँडिंग सॅलरी फॉर 2 मंथ्स म्हणजे 2 महिन्याची आउटस्टँडिंग सॅलरी किती येणार आहे. 2 गुणिले 1,500 बरोबर 3,000. तर अशा रीतीने आपल्याला आउटस्टँडिंग सॅलरी मिळाली आहे 3,000. आता आउटस्टँडिंगचे इफेक्ट बघा. सॅलरीमध्ये ॲड होतील. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आउटस्टँडिंग सॅलरी ॲड होणार आहे. ॲड आउटस्टँडिंग सॅलरी 2 मंथ्स 3,000. आउटरला येतील 18,000. आउटस्टँडिंग सॅलरी किंवा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपण पुन्हा लायबिलिटी साईडला दाखवतो, म्हणून याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग सॅलरी फॉर 2 मंथ्स 3,000. तर अशा रीतीने आपली दुसरी देखील हिडन ॲडजस्टमेंट झालेली आहे. त्यानंतर तिसरी हिडन ॲडजस्टमेंट आहे 10% बँक लोन आणि
याची डेट देखील देण्यात आलेली आहे, टेकन ऑन 1/10/2019. 1/10/2019 म्हणजे ऑक्टोबर महिना, आणि ऑक्टोबर महिन्यापासून ते मार्च महिन्यापर्यंत आपले बरोबर 6 महिने होतात. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला पर्सेंटेज पण देण्यात आलेले आहे 10%. मग आपल्याला बँक लोनवरती इंटरेस्ट काढायचं असतं, त्याचं कॅल्क्युलेशन पाहूयात सुरुवातीला की बँक लोनवरती इंटरेस्ट 6 महिन्याचं किती येते. वर्किंग नोट नंबर 3, इंटरेस्ट ऑन बँक लोन 10,000 दिलेले आहेत 10%ने 6 महिन्याचं. सुरुवातीला 0 कॅन्सल करून घेऊयात. त्यानंतर 6ने 12ला भागाकार होतं आहे म्हणून 6 × 12. पुन्हा 2ने 10ला भागाकार होईल, 2×5 = 10, उरलेले 2 शून्य असे 500 रुपये येतील. म्हणून आपल्याला इंटरेस्ट ऑन बँक लोन हे 500 रुपये मिळणार आहे. आता इंटरेस्ट ऑन बँक लोनचे इफेक्ट काय जातात बघा. सुरुवातीला आपल्याला लायबिलिटी साईडला बँक लोनमध्ये हे इंटरेस्ट ॲड करावे लागणार आहेत. त्यानंतर दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला द्यावा लागणार आहे. म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बँक लोनमध्ये ॲड करूयात. ॲड इंटरेस्ट ऑन बँक लोन 500 रुपये, आउटरला येतील 10,500. याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, कारण हा आपला एक्सपेन्सेस आहे. त्यामुळे याचं पोस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला होणार आहे टू इंटरेस्ट ऑन बँक लोन 500 रुपये. तर अशा रीतीने आपल्या 3ही हिडन ॲडजस्टमेंट सोडवून झालेल्या आहेत. हिडन ॲडजस्टमेंट सोडवून झाल्यानंतर ट्रायल बॅलन्सच्या खाली ज्या ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत त्या सोडवायच्या आहेत किंवा त्यांचे इफेक्ट्स द्यायचे आहेत. आपल्याला या ठिकाणी 6 ॲडजस्टमेंट देण्यात आलेले आहेत. या 6 ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट कशा पद्धतीने द्यायचे हे मी या टेबलमध्ये दिलेले आहेत. पहिली आपल्याला ॲडजस्टमेंट देण्यात आलेली आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट जातात ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, आणि दुसरा इफेक्ट जाणार आहे ॲसेट साईडला 61,500. सुरुवातीला पहिला इफेक्ट देऊया ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक 61,500. याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक 61,500. पुढे दुसरी ॲडजस्टमेंट देण्यात आलेली आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी इन्क्लूड्स ₹500 पेड फॉर परचेस ऑफ पोस्टल स्टॅम्प्स. या ॲडजस्टमेंटचा अर्थ नीट समजून घ्या, कारण ही ॲडजस्टमेंट सहसा विचारत नाहीत. तर पहा, ते म्हणतात की 500 रुपयाचे जे आपण पोस्टल स्टॅम्प्स खरेदी केले होते, म्हणजे पोस्टाची तिकीटं जी आपण खरेदी केली होती ती आपण चुकून प्रिंटिंग अँड स्टेशनरी या खर्चामध्ये दाखवलेले आहेत. मग आपल्याला काय करावे लागतील, ते प्रिंटिंग अँड स्टेशनरीमधून वजा करावे लागतील आणि ते पोस्टेज या खर्चामध्ये ॲड करावे लागतील. सो याचे इफेक्ट बघा काय जातात. प्रिंटिंग अँड स्टेशनरी इन्क्लूड्स पोस्टल स्टॅम्प्स, म्हणजे प्रिंटिंग अँड स्टेशनरीमध्ये पोस्टल स्टॅम्प्स इन्क्लूड आहेत. आपण काय करणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला प्रिंटिंग अँड स्टेशनरी जे आहेत त्यातून ते लेस करणार, आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्याच डेबिट साईडला देणार आहे, कारण आपण पोस्टेज आणि टेलिग्राम कुठं लिहिलेलं असतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, त्यामध्ये ते ॲड करायचं. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 2 इफेक्ट जाणार आहेत. सुरुवातीला आपण प्रिंटिंग अँड स्टेशनरीमधून ते लेस करणार आहोत. लेस पोस्टल स्टॅम्प्स 500 रुपये, आउटरला येतील 2,000. आणि याचा सेकंड इफेक्ट आपण पोस्टेजमध्ये ॲड करणार आहोत. ॲड पोस्टल स्टॅम्प्स 500 रुपये, आउटरला येतील 1,500. तर अशा रीतीने आपली दुसरी ॲडजस्टमेंट झालेली आहे. त्यानंतर आले डेप्रिसिएशन. डेप्रिसिएट फर्निचर अँड मशिनरी ॲट 10% पर ॲनम. यातील मशिनरीचं डेप्रिसिएशन आपण आधीच कॅल्क्युलेट केलेलं आहे. राहिले फक्त फर्निचरचं. त्याची इफेक्ट बघा, डेप्रिसिएशन लेस फ्रॉम पर्टिक्युलर ॲसेट, म्हणजे आपण फर्निचरमधून ते लेस करणार आहोत, आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवणार आहोत. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला फर्निचरमधून सुरुवातीला आपण डेप्रिसिएशन लेस करूयात. लेस डेप्रिसिएशन ॲट द रेट 10%. 5,500 वरती 10% कॅल्क्युलेट केल्यास आपल्याला 550 मिळतील, आउटरला येतील 4,950. याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 550. त्यानंतर चौथी ॲडजस्टमेंट देण्यात आलेली आहे 5% इंटरेस्ट इज टू बी कॅल्क्युलेटेड किंवा अलाउड ऑन कॅपिटल. तर आपल्याला कॅपिटलवरती 5% इंटरेस्ट काढायचा आहे. सुरुवातीला याचं कॅल्क्युलेशन बघूयात. पहा, वर्किंग नोट नंबर 4
इंटरेस्ट ऑन कॅपिटल सुरुवातीला काळेचं कॅपिटल देण्यात आलेले आपल्याला 30,000 गुणिले 5%. 2 झिरो कॅन्सल होतील आणि 5 आणि 300 यांचा गुणाकार 1,500 येणार आहे. त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल गोरेचं कॅपिटल देण्यात आलेले आपल्याला 60,000. त्याच्यावरती 5% कॅल्क्युलेट केल्यास 2 शून्य कॅन्सल करूयात. 600 आणि 5 यांचा गुणाकार येणार आहे 3,000. तर आपल्याला दोन्ही पार्टनर्सचं इंटरेस्ट मिळालेलं आहे. काळेचं 1,500 आणि गोरेचं 3,000. याचे इफेक्ट काय जातात बघा. इंटरेस्ट ऑन कॅपिटल चौथी ॲडजस्टमेंट. आता या ठिकाणी आपण करंट अकाउंट ओपन केल्यामुळे याचे इफेक्ट करंट अकाउंटला जातील. जर करंट अकाउंट नसतं तर याचे इफेक्ट कॅपिटल अकाउंटला गेले असते, ते देखील क्रेडिट साईडलाच गेले असते. या ठिकाणी आपण करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल दाखवणार आहोत पहिला इफेक्ट, आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणून दाखवणार आहोत. तर पहिला इफेक्ट बघूयात आपण करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इंटरेस्ट ऑन कॅपिटल काळेच्या कॉलममध्ये 1,500 आणि गोरेच्या कॉलममध्ये 3,000. याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल काळे 1,500 गोरे 3,000, दोघांची टोटल 4,500 ही आउटरला लिहायची. नंतर पाचवी ॲडजस्टमेंट देण्यात आलेली आहे. ऑफ द डेटस ₹500 वेअर बॅड अँड शुड बी रिटर्न ऑफ. तर डेटसमधील ₹500 हे बॅड डेप्स आहेत. आता बॅड डेप्सचे इफेक्ट काय जातात बघा. डेटसमधून लेस करणे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवणे. लक्षात ठेवा, बॅड डेप्स जर ॲडजस्टमेंटमध्ये दिले असतील तर ते न्यू बॅड डेप्स असतात आणि म्हणून ते आपण न्यू म्हणून मेन्शन करणार आहोत. पहिला इफेक्ट देऊयात, डेटसमधून लेस करूयात. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला डेटसमधून ते लेस करूयात. लेस बॅड डेप्स न्यू ₹500. याची वजाबाकी आपल्याला इनर कॉलममध्येच लिहायची 34,500, कारण यातून अजून RDD आपली लेस करायची राहिलेली आहे. या बॅड डेप्सचा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅड डेप्स न्यू ₹500. त्यानंतर पाचव्याच ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला RDD काढायची आहे 5%, अँड RDD शुड बी मेंटेन ॲट 5%. RDDचे देखील बॅड डेप्ससारखे सेम इफेक्ट जातात. डेटसमधून लेस करणे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवणे. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपण सुरुवातीला 5% हे डेटसमधून लेस करूयात. लेस RDD 5%, 34,500 वरती 1,725 एवढे कॅल्क्युलेट करून येतील आणि आउटरला वजाबाकी येणार आहे 32,775. याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू RDD न्यू 1,725. पाचवी ॲडजस्टमेंट झाल्यानंतर सहावी ॲडजस्टमेंट. गुड्स ऑफ ₹7,500 वेअर परचेस ऑन 30 March 2020 अँड इन्क्लुडेड इन क्लोजिंग स्टॉक, बट दोज परचेसेस वेअर नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. या सर्व किंवा एवढ्या मोठ्या वाक्यांमध्ये आपल्याला फक्त 2 ते 3 शब्द लक्षात ठेवायचे आहेत. एक म्हणजे परचेस आणि नॉट रेकॉर्डेड किंवा अनरेकॉर्डेड. तर या ॲडजस्टमेंटला आपण अनरेकॉर्डेड परचेस म्हणतो आणि याचे इफेक्ट काय जातात बघा. अनरेकॉर्डेड परचेसचे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ते परचेसमध्ये ॲड करायचे आहेत आणि बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला ते क्रेडिटर्समध्ये देखील ॲड करायचे आहेत. तर पहिला इफेक्ट देऊया ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला परचेसेसमध्ये अनरेकॉर्डेड परचेस 7,500 आउटरला येतील 59,500. याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सन्ड्री क्रेडिटर्समध्ये देखील ते ॲड होतील. ॲड अनरेकॉर्डेड परचेस 7,500. आउटरला टोटल येणार आहे 32,500. तर अशा रीतीने आपल्या सर्व ॲडजस्टमेंट सोडून झालेल्या आहेत. आता आपल्याला सर्व अकाउंट्स क्रमाक्रमाने क्लोज करायचे आहेत. पहिला अकाउंट आहे ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट टोटल घेऊयात. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट टोटल येणार आहे 1,32,000. त्यानंतर डेबिटची टोटल घेऊयात. डेबिटची टोटल येणार आहे 1,08,000. दोन्हीची वजाबाकी करूयात.
दोन्हींची वजाबाकी करून आपल्याला मिळणार आहेत 31,200. हा आपला ग्रॉस प्रॉफिट असणार आहे. तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचा आहे टू ग्रॉस प्रॉफिट 31,200. त्यानंतर दोन्ही बाजूंची टोटल घ्यायची. दोन्ही बाजूंची टोटल म्हणजेच जी मोठी टोटल आलेली आहे 1,32,000 तीच आपण दोन्ही बाजूला मांडणार आहोत. 1,32,000 1,32,000. आलेला ग्रॉस प्रॉफिट आपल्याला प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करायचा आहे बाय ग्रॉस प्रॉफिट 31,200. त्यानंतर आपल्याला प्रॉफिट लॉस अकाउंट क्लोज करायचे. सुरुवातीला डेबिट टोटल मोठी देण्यात आलेली आहे, त्यामुळे डेबिट टोटल येणार आहे आपली 39,775. नंतर क्रेडिटची टोटल येणार आहे 34,200. या दोन्हींची वजाबाकी मिळून येणार आहे नेट लॉस 5,275. ज्यावेळेस डेबिट टोटल जास्त असते त्यावेळेस आपला नेट लॉस असतो आणि क्रेडिट टोटल जास्त असते त्यावेळेस आपला नेट प्रॉफिट असतो. आता हा नेट लॉस आपल्याला दोन्ही पार्टनर्समध्ये वाटायचा. नेट लॉस वाटणे इन इक्वल रेशो, कारण आपल्याला ट्राय बॅलन्सच्या वरती इक्वल रेशो देण्यात आलेला आहे. याचा आपण अपूर्णांक करून घेतला आहे 1/2 1/2. काळ्याला किती येत आहेत बघा वाटून, 5,275 मधील 1/2 वाटून येते. 2ने जर आपण 5,275ला डिवाईड केलं तर 2,637.5 येणार आहेत. पुढील जे 0.5 आहे त्याचा आपण 1 रुपया 2,637मध्ये ॲड करूयात. असे अप्रॉक्सिमेटली 2,638 रुपये काळेला जातील. त्यानंतर गोरेला वाटूयात 5,275 मधील 1/2 वाटूयात. या ठिकाणी देखील 2ने डिवाईड केल्यास आपल्याला पुन्हा 2,637.5 मिळणार आहेत. मात्र वरती काळेला आपण रुपया एक्स्ट्रा दिल्यामुळे याला आपण फक्त 2,637 मधील 0.5 मधील 2,637 देणार आहोत. तर अशा रीतीने नेट लॉस आपला वाटून झालेला आहे. हा नेट लॉस आपण प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिटला दाखवूयात बाय नेट लॉस. काळे 2,638, गोरे 2,637. हे ट्रान्सफर होणार आहेत करंट अकाउंटच्या डेबिट साईडला. करंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू नेट लॉस 2,638 आणि 2,637. नेट लॉस ट्रान्सफर करून झाल्यानंतर दोन्ही बाजूंची टोटल घ्या. दोन्ही बाजूंची टोटल येणार 39,475 39,475, कारण जी मोठी टोटल असणार आहे डेबिटची तीच दोन्ही बाजूला आपल्याला लिहायची. करंट अकाउंट क्लोज करूयात. सुरुवातीला काळेचं अकाउंट क्लोज करूयात. काळेची क्रेडिट टोटल घेऊयात. क्रेडिट टोटल येणार आहे 3,600. त्यानंतर डेबिट साईडला फक्त 2,638 आहेत म्हणून डेबिटची टोटल 2,638. वजाबाकी करून बॅलन्स आपल्याला मिळणार आहे 962. तो आलेला बॅलन्स आपण डेबिट साईडला लिहिणार आहोत टू बॅलन्स कॅरीड डाऊन 962. त्याचबरोबर आपण दोन्ही बाजूची टोटल घेऊयात 3,600 3,600. नंतर गोरेचं अकाउंट क्लोज करूयात. गोरेची क्रेडिट टोटल घेऊयात. क्रेडिट टोटल येणार आहे 4,400. नंतर डेबिटची टोटल येणार आहे 2,637. तर आपल्याला बॅलन्स मिळेल 1,763. तोही आपण डेबिट साईडला लिहिणार आहोत. गोरेची दोन्ही बाजूची टोटल घेऊयात 4,400 4,400. आलेला बॅलन्स कॅरीड डाऊन हा आपण लायबिलिटी साईडला दाखवणार आहोत. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला करंट अकाउंट काळे 962, गोरे 1,763. तर अशा रीतीने करंट अकाउंट आपलं लायबिलिटी साईडला ट्रान्सफर झालेलं आहे. शेवटी आपल्याला बॅलन्स शीट क्लोज करायचं आहे. बॅलन्स शीटची ॲसेट साईडची टोटल घेऊयात. ॲसेट साईडची टोटल येणार आहे 1,52,725 आणि लायबिलिटी साईडची टोटल येणार आहे 1,52,725. अशा रीतीने हा आपला प्रॉब्लेम टॅली होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.